नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश दिवे आणि स्वागत आहे तुमचं ग्रामीण क्रिकेट युट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्यासोबत आहे ओमकार मोरे. ओमकार, कसं आहेस तू? मजेत, एकदम मजेत. तुझी थोडी माहिती सांग प्रेक्षकांना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार त्र्यंबक मोरे, राहणार त्र्यंबक रोड, खंबाळे. तर मित्रांनो, ओमकार आज आपल्यासोबत आहे. आपण त्याचे अनुभव वर त्याचे क्रिकेट संबंधी त्याची जे एक्सपिरियन्स आहे ते आपण त्याला विचारून घेऊया. तर ओमकार, असं प्रत्येक प्लेअरचे वेगवेगळा स्टार्ट असतो क्रिकेटमध्ये. तर तुझा क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम तुझा स्टार्ट कसा झाला? माझा स्टार्ट पहिले तर मी लेदर बॉल खेळायचो. सीझन टुर्नामेंट लहान वयापासूनच खेळायचो. लेदरला आमचा क्लब होता अंजनेरीला, म्हणजे स्कूल लेवलला होता ते माधव सर, आणि तिकडे खेळायचो आधी अंजनेरीला. त्यानंतर कॉलेजला मी भोसलाला शिफ्ट झालो, भोसला मिलिटरी नाशिक. त्यानंतर निवेक क्रिकेट अकॅडमी, तिथे चांगला प्लॅटफॉर्म मिळाला लेदरला. त्याच्यानंतर लेदर खेळून खेळून टेनिसमध्ये मला आता सध्या दुसरं वर्ष चालू आहे टेनिस क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेट खेळता खेळता मला टेनिसमध्ये खूप आवड निर्माण झाली. टेनिसमध्ये मजा यायला लागली. शॉर्ट गेम असल्यामुळे अजून मजा यायला लागली टेनिस क्रिकेटमध्ये. बरोबर. आणि टेनिस आपल्या ग्रामीण भागामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तुझा म्हणजे केव्हापासून तू स्टार्ट केलं टेनिस क्रिकेटमध्ये? टेनिस क्रिकेट कोविड होता आपल्याकडे, लॉकडाऊन नंतर टेनिस क्रिकेट गावात मुलं खेळायची. बरोबर. आणि माझा एवढा काही संपर्क नव्हता गावातल्या मुलांशी, पण त्यानंतर मला टेनिस क्रिकेटमध्ये आवड निर्माण व्हायला लागली गावात. त्यानंतर मी टेनिस क्रिकेटला, मला टीम म्हणजे मुलं म्हणायचे तू पण खेळत जा. बरोबर. आणि मी त्यांच्यासोबत फिल्डिंगलाच जायचो, म्हणजे फिल्डिंग करायला टेनिस क्रिकेटमध्ये गावातल्या टीम बरोबर. फिल्डिंगला चान्स मिळत मिळत मग मी बॉलिंग शिकलो, बॅटिंग, अशा प्रकारे सुरुवात झाली. तर जेव्हा तू स्टार्ट केलं तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुला? घरच्यांचा सपोर्ट म्हणजे वडील वारून आता 10-12 वर्ष झाले, आणि आईचा तर सपोर्ट आहेच. म्हणजे घरामध्ये सर्व तूच बघतो? घरामध्ये आई आणि मीच बघतो, आम्ही दोघच असतो. बरोबर. त्यामुळे सपोर्टचं म्हणजे फुल सपोर्ट आहे आईकडून. आईकडून. आई सपोर्ट करते? आई सपोर्ट करते. आणि प्रॅक्टिस कशी करतो मग क्रिकेटची? प्रॅक्टिस बाजूला तळेगाव आहे, तिकडे पण जातो. म्हणजे तू सध्या काय करतो, म्हणजे जॉब वगैरे काय करतो? जॉब तर पहिले मी स्पोर्ट टीचरचं करायचो. त्याच्यात म्हणजे पेमेंट वगैरे कमी असल्यामुळे मी एक प्रायव्हेट बंगलो आहे तिथे जॉबला आहे. तिथे प्रायव्हेट बॉडीगार्ड आहे, तिथे जॉबला आहे. फॅमिली सांभाळतो, त्यांचे मुलं वगैरे सांभाळतो, तिथे जॉबला आहे. ते करून क्रिकेट खेळतो. तर मित्रांनो, ओमकारला घरामधून सपोर्ट आहे आईचा. आणि दुसरं तर म्हणजे गावामध्ये प्रॅक्टिसचं कसं करतो? गावामध्ये आमचं रोडपाशी एक ग्राउंड होतं खाली. सध्या तर तिथं आता प्लॉटिंग झाली, त्यामुळे आता गावातच आम्ही मागे ग्राउंड बनवलंय, विकेट बनवले, तिथे प्रॅक्टिस करतो आम्ही. म्हणजे ग्राउंड वगैरे उपलब्ध आहे? म्हणजे तुम्ही स्वतः केलेलं आहे की गावाकडनं तुम्हाला? नाही, आम्ही स्वतःच केलेलं आहे. स्वतःच पिच वगैरे बनवतो. गावाकडनं सपोर्ट नाहीये. गावाकडनं जसे आधी खेळायचे तसा सपोर्ट नाही गावाकडनं, त्यामुळे आम्ही तर म्हणजे ओमकार, मी भरपूर म्हणजे आता नितीन सोबत पण माझं नितीन काळे चांगला मित्र, तर त्याच्यासोबत पण आपलं बोलणं झालं. म्हणजे त्याचा पण इंटरव्ह्यू सोबत येतो बोललेला आहे की मला गावामध्ये, त्यांचा तालुका आहे तुला तर माहिती, मोठा तालुक्यामध्ये त्यांना ग्राउंड उपलब्ध नाही, म्हणजे हेल्प नाही. ग्राउंड जर चांगलं असलं तर मुलांना ओढ निर्माण होती क्रिकेट खेळायची, आणि गावात प्रत्येक मुलगा टॅलेंटच असतो. बरोबर, असं मला वाटतं. फक्त एफर्ट चांगले दिले, प्रॅक्टिस कंटिन्यू केली, कन्सिस्टन्सी केली तर गावातले मुलं पण पुढे जातील. आणि थोडं गावातल्या जे वरिष्ठ आहे त्यांनी थोडं लक्ष दिलं तर चांगल्या वाटचालीकडे मुलं वळतील. बरोबर. तर माझा अजून एक प्रश्न होता की तुम्ही कुठे टुर्नामेंट खेळायला जाता, तुमचे संघ जातो, तर तुम्ही फी ऍडजस्ट कसं करता? म्हणजे तुमचं कोणी स्पॉन्सर आहे की स्वतः असं पैसे वगैरे काढता, कसं करता? फीची ऍडजस्टमेंट कसं करता तुम्ही? पैशाचं तर शॉर्टेजच आहे, पण आमच्या गावात आहे ना छोटे मुलं 100-200. माझा एक मित्र आहे गोकुळ तनपुरे म्हणून, तो खूप सपोर्ट करतो. तो पैसे पण भरतो, 2000-3000. तो फक्त म्हणतो की तुम्ही खेळा, मी सपोर्ट करतो. पण आम्ही पण त्याला सपोर्ट करतो आणि एंट्री फी जमा करून भरतो. तर ओमकार, भरपूर ठिकाणी तू खेळलेला आहे, भरपूर टुर्नामेंट पण तू बघितलेलं आहे. तर तुला आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त आवडणारी टुर्नामेंट कोणती आहे? ग्रामीण भागात एक जाणता राजा चषक, बेलगाव डागा जाणता राजा चषक, परत दुडगाव प्रीमियर लीग, ब्ल्यू पॅन्थर, महामानव चषक आता झालं रिसेंटली. परत त्र्यंबकला लीग होती, ती पण एक चांगली लीग आहे.
आपल्या इकडे भरपूर लीग भरतात, पण सध्या आहे ना ग्राउंड कमी होत चालले आणि खेळाचं थोडं दुर्लक्षच होत चाललं. दुर्लक्ष होत चाललं. आणि आजच्या डेटमध्ये ओमकार तुला काय वाटतं का अशी कोणती टीम आहे का टफ चाललेली बाबा, तिला हरवणं टफ जाऊ राहिलेली, अशी टफ टीम कोणती आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये? ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ना आपल्या इकडे आहे ना त्र्यंबकचे मुलं चांगले खेळतात. एक आदेश बॉईज झालं, हा, परत गणेशगाव, परत दुडगाव. टीम आपल्या इकडे सगळ्यात चांगल्याच, चांगलेच. पण आहे ना टीम आपल्या इकडे कंटिन्युअस प्रॅक्टिस नाही करत. बरोबर. कंटिन्युअस जर प्रॅक्टिस केली तर आपल्या इकडे खूप चांगले मुलं बनतील हा. आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. एवढंच. आणि समोरच्या टीम मध्ये असे कोणते बॅट्समन आहे किंवा बॉलर आहे तुमच्या संघ जर खेळायला जातोच आणि भरपूर संघांसंघ तुम्ही आमने सामने होता, तर असे कोणते प्लेयर आहेत किंवा असे कोणते बॅट्समन आहे ज्यांना तू सामोरे गेलेला आहे खेळताना, पण ते म्हणजे हार्डली म्हणजे कठीण जाता नाही का, तू बॅटिंग करतो ग्रामीण का सिटी? ग्रामीण मध्ये जर आपण तू त्यांना सामने जातो तर म्हणजे खेळताना तर तू बॅटिंगला असताना असे कोणते बॉलर आहे का ते टफ जातात, थोडे टफ आहे खेळायला, त्यांना डिफेंड करणं थोडं कठीण जातं, असे कोणते बॉलर आहे? टफ तर बॉलरचं चांगलेच आहे, पण एवढे काही टफ बॉलर पण नाही आपले ग्रामीण. आता सँडी दिवे बरोबर मी खेळलो नाही. सँडी दिवे आणि माझे कधी अजून 1-on-1 झाले नाही. परत कल्पेश त्र्यंबकचा, तो पण चांगला बाहेर बॉल काढतो. बरोबर. आणि एवढे चांगले बॉलर आहे. आणि बॅट्समन म्हणलं तर की तू त्यांना बॉलिंग करतो, तुझे टफ जाता. टफ बॅट्समन तर लेफ्ट हँड मध्ये नितीन आहे, अक्षय कोरडे. हा. आणि चांगलेच बॅट्समन आहे, भरपूर बॅट्समन चांगले. बरोबर आहे. आणि आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेटला जास्त महत्व दिलं जातं, पण मग आपल्या भागातले जे क्रिकेटर आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म का उपलब्ध नाही? कारण ते स्किल पण आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर असे ग्रामीण भागामध्ये क्रिकेटर आहेत, त्यांना ते स्किल म्हणजे जास्तीत जास्त स्किल आहे आपल्या इथं नाशिकमध्ये, पण त्याला ते चांगलं प्लॅटफॉर्म कावर मिळत नाही, असं काय वाटतं तुला? कशामुळे उपलब्ध होत नाही? आपल्या ग्रामीण भागामध्ये ना शॉर्टेज कसलं आहे, स्किल पण आहे, मुलांना मोटिवेशन तर मिळतं, बरोबर, पण मुलं डिसिप्लिन मध्ये नाही. डिसिप्लिन जेव्हा तुम्ही रोज खेळा, बरोबर, रोज तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमचं डिसिप्लिन येईल. टाइमवर वेळेवर मॅचेसला जाणं, बरोबर, परत आज हे उद्या ते असे कारण न देता मुलं रोज प्रॅक्टिस केली तर मुलं बनतील चांगले. ग्रामीण मधले मुलं पुढे जातील, बस. आणि आपल्या जे ग्रामीण भागामध्ये खूप सारे क्रिकेटर आहे, बॉलर्स आहे, तर तुला असं काय असं कोणतं प्लेअर आहे का त्याची फॅन फॉलोइंग आताच्या डेटला सर्वात जास्त आहे? असं कोणतं क्रिकेटर? बॅटिंग मध्ये ना तर हर्सुलचे मुलं चांगले. तर असे 1-2 जणांचे नाव आपल्याला कळतील का, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना किंवा बाहेरचे जे प्रेक्षक आहे जे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जुडलेले, त्यांना पण माहिती पडलं पाहिजे का आपल्या नाशिकमध्ये असे कोणते प्लेअर आहे का त्यांची फॅन फॉलोइंग जास्त आहे? फॅन फॉलोइंग म्हणायला गेलं तर माझा चांगला मित्र नितीन गाडे, नितीनची फॅन फॉलोइंग वाढत चालली. मित्रांनो, बॅटिंग पण चांगली होत चालली. आपण त्याचा पॉडकास्ट बनवलेला आहे आणि नितीन अवघ्या 24 वर्षाचा आहे आणि 24 वर्षामध्ये त्यांनी जी प्रसिद्धी मिळवलेली आहे खूप कमी क्रिकेटरांच्या नशिबात असते. आणि नशिबाच्या जोरावर तर काही होत नाही मित्रांनो, त्याला लागते प्रॅक्टिस. आणि तो जिद्दीचा खिलाडी आहे आणि जिद्दीचा क्रिकेटर आहे. तो खूप एफर्ट देतो आपल्या टीमसाठी आणि त्यांनी जी खूप प्रसिद्धी त्यांनी कमी वयामध्ये मिळवलेली आहे. अजून कोणी आहे का त्याची फॅन फॉलोइंग जास्त आहे म्हणून? फॅन फॉलोइंगचं तर सध्या नवीनच जनरेशन आहे. नागलवाडीकडून सँडी दिवे, परत सचिन पोटीन केन, तो एक आहे. परत तेजस साळवे, तो पण थोडा यंग आहे, चांगला खेळतोय. बरोबर. माझ्या गावातून जुना प्लेअर आहे केतन वाघ, तो चांगला खेळतोय. एक छोटा रोहित भोईर आहे. असे चांगले प्लेअर आहे, फक्त प्रॅक्टिस केली आणि रोज डिसिप्लिन मध्ये खेळ तर पुढे जातील. आणि ओमकार, एक प्रश्न म्हणजे आपल्या नाशिक ग्रामीण भागातल्या मुलांना प्रसिद्धी का बरं भेटत नाहीये? जे क्रिकेटर त्यांना प्रसिद्धी का बरं भेटत नाही? प्रसिद्धी मागचं कारण आहे ना, कारण माझं काय म्हणणं आहे की मुंबई साईड झालं आणि इतर स्टेट साईड झालं, कारण त्या पोरांना जे स्किल आहे, त्या पोरांकडे जे स्किल आहे, जे त्या क्रिकेटरांकडे जे स्किल आहे, ते आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर स्किल आहेत. आणि आपण बघतो आणि खूप म्हणजे 6ला जर 29 रन डिफेंड करणं असलं तरी पण आपला सँडी दिवे त्यांनी पण केलं. आताच ब्ल्यू पॅन्थर प्रीमियर लीग झाली
तिथे केलेली आहे, बरोबर बरोबर. तू पण बघितलेली. म्हणजे ते स्किल आहे आपल्या इथं, पण त्यांना जी प्रसिद्धी भेटली पाहिजे ती भेटत का नाही, म्हणजे कुठं अडून बसलेले आपले मुलांना आहे ना चान्स मिळाला पाहिजे. हम्म. आणि प्लॅटफॉर्म तर क्वचित मिळतो आपल्या मुलांना. कोचिंग मिळतो. मुलांनी रोज प्रॅक्टिस केली. काही मुलं असे ग्रामीण भागात की त्यांना म्हणजे गरीब आहे, शूज वगैरे घ्यायला पण पैसे, बरोबर आहे. आणि बॅट वगैरे येतात. पहिले बॅट मिळायची 3,000, हा. आता बॅटचे रेट गेले 4, 4.5, 5,000पर्यंत. बरोबर आहे. चांगल्या बॅट्स. तर कुणी चांगले स्पॉन्सर वगैरे मिळालं, एक प्लॅटफॉर्म मिळाला, बरोबर. पुढे जातील मुलं. आणि प्रॅक्टिस करून रोज प्रॅक्टिस करून. मुंबईच्या प्लेअरचं कसं आहे, सकाळी 6ला ग्राउंडवर जातात, बरोबर. 6 ते 9 म्हणजे त्यांना स्पॉन्सर असतात. बरोबर. त्यांनी पण मेहनत केली, त्यांनी कमवलंय तेवढं, त्याच्यामुळे त्यांना स्पॉन्सर, त्यांनी एफर्ट दिले की त्याच्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म पण चांगला मिळाला. आणि आपण म्हणजे ओमकार, मी नितीन सोबत बोललेलो आहे. नितीननी मला असं सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा टुर्नामेंटच होत नाही का, त्या टुर्नामेंट व्हायला पाहिजे अशा टुर्नामेंट होत नाही. असं बाहेरच्या स्टेटमध्ये तशा मोठ्या टुर्नामेंट होतात, त्या पोरांना प्लॅटफॉर्म भेटून जातात. तशा आपल्या भागामध्ये तशा टुर्नामेंटच होत नाही. हे बरोबर आहे का? हे तर 100% बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न विचारलाय. टुर्नामेंट फक्त आपल्या इकडे ग्रामीण होतात. थोडस ग्रामीण सिटी जर मिक्स होऊन ना, थोडं बॅटल जर झालं ना, बरोबर, तर मुलांचा गेम वरती जाईल, हाय लेवलला गेम जाईल. प्रॅक्टिस तर मुलं करताच आहे, पण थोडं डिफरंट मॅचेस, जेवढ्या मॅचेस खेळतील तेवढा अनुभव वाढेल, त्याच्यातून शिकायला मिळेल आणि मुलं चांगलंच करतील आपले ग्रामीणची. तर ओमकार, माझा एक प्रश्न होता की आपण लीग मॅचेस भरवतो, सिटीमध्ये भरवता समजा, किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये आता चालू केलेलं आहे. नुकतं दुडगावला भरवली होती त्यांनी. तर तिथं कसं आहे, म्हणजे आपले जे ग्रामीण भागातले मुलं आहेत ते क्वचित ते म्हणजे जे टीमा येतात, जे संघ घेतात, संघ घेतात, शहरीतले असो किंवा ग्रामीण भागातले असो. तर मला असं वाटतं की आपले 6 प्लेयर आपले ग्रामीण भागातले आणि 6 प्लेयर किंवा 5 प्लेयर ते शहरी भागातले, म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना जास्तीत जास्त त्या संघामध्ये खेळण्याचा चान्स भेटला पाहिजे, असं अनिवार्य केलं पाहिजे का? म्हणजे हा नियम टाकला पाहिजे का लीग मॅचेसला, किंवा ते शहरामध्ये भरलेलं असो किंवा ग्रामीण मध्ये भरलेलं असो, कारण आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना चान्स भेटला पाहिजे. तुला काय वाटतं? ग्रामीण भागातल्या मुलांना चान्स तर मिळालाच पाहिजे, की एक समान त्यांचे पण आपले पण ग्रामीण भागातले. बरोबर आहे. त्यांनी बॉन्डिंग पण चांगलं होईल. बॉन्डिंग आहे, भरपूर प्लेयरांचं बॉन्डिंग चांगलं आहे, की ग्रामीण भागातल्या मुलांना पण सिटी मधले मुलं अप्रोच करतात. नितीन झालं, सँडी झालं, अक्षय झालं, या लीगला ते जातात, खेळतात. पण अजून काही ग्रामीण भागातले मुलं तिकडे वळाले तर अजून आपल्या इकडे प्लेयर बनतील, की त्यांचं बघून पण पुढे शिकतील. आणि खूप छान पद्धतीने ओमकारने आपल्यासोबत बॉन्डिंग केलेलं आहे. ओमकारला मी कॉल केला होता, त्यांनी लगेच आपल्याला कॉन्टॅक्ट केला समोरून. अशा पद्धतीचं बॉन्डिंग आहे त्याचं. आणि ओमकार, आपल्या ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले क्रिकेट प्रेमी आहे ते जुडलेले, त्यांना तू काय मेसेज द्यायला तुला आवडेल? आता अविनाश तर माझा चांगलाच मित्र आहे, जिमला वगैरे येतो. जिमला आम्ही सोबतच वर्कआउट वगैरे करतो, कुठे मॅच वगैरे असले तरी आम्ही सोबत असतो. तर तो एक चांगलं कार्य करतोय, की थ्रू सोशल मीडिया थ्रू आपले जे ग्रामीण मुलं आहे किंवा जे क्रिकेट खेळताय त्यांना तो पॉडकास्टच्या थ्रू पुढे काढतोय. आणि हे काम करताना त्याला सपोर्ट करा, त्याच्या चॅनलला सपोर्ट करा, आणि एवढं बोलतो, जास्तीत जास्त सपोर्ट करा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ओमकार. आणि मित्रांनो, एक सांगायचं हे की तुम्ही कॅमेरा फेस करायला लागू नका. आणि तुमच्या इथलं कोणी क्रिकेटर असेल, त्याला आपलं पॉडकास्ट बोलायचं असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट पण करू शकता, किंवा माझ्या इंस्टाग्रामला डीएम पण करू शकता. आपल्या इंस्टाग्रामचं नाव आहे ग्रामीण क्रिकेट स्टार, आणि त्याला तुम्ही मेसेज आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण सेंड करू शकता, आणि मी त्याला कॉन्टॅक्ट करेल, त्या संघ बोलेल. आणि प्लीज मित्रांनो, आपले जे ग्रामीण क्रिकेटर आहे त्यांना एक विनंती आहे की कॅमेरा फेस करायला लागू नका. जे आपली लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्येच आपण जे आपल्याकडे जे स्किल आहे, लँग्वेज संघ तुम्ही असं नका समजू की मी कसं काय बोलेल, असं अजिबात नाही. ज्या लँग्वेज मध्ये त्या लँग्वेज मध्ये तुम्ही बोलू शकता. आणि मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.